पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक असणारे शनिवारी मध्यरात्री 12 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण दरम्यान ब्लॉक असणार आहे, तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 पर्यंत ब्लॉक असणार आहे। कोस्टल रोड सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असणार आहे। रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असेल। गणेशोत्सवात रोड 24 तास खुला करण्यात आला होता, त्यानंतर आता सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात पुढच्या आठवड्यामध्ये दमदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे। 23 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे, तशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे। सांगोला, पंढरपूरमध्ये पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे। दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळणार आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला केल्यात। पिकांच्या उत्पादनामध्ये 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदवलं। परभणी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीनचं पीक वाया गेले, त्यामुळे शेतकऱ्यांना 6 एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलंय। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक वेळेआधीच काढणीला आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन पिकाचं वेळेआधीच काढणीला सुरुवात झाली, त्यामुळे सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोलीमध्ये मागच्या वर्षी हळदीला प्रति क्विंटल 19,000 रुपयांपर्यंतचा दर मिळाल्यानं यंदा हिंगोली जिल्ह्यात 8,000 हेक्टर एवढं हळदीचं क्षेत्र वाढलंय। मात्र मागच्या महिनाभरापासून बांगलादेशात हिंसाचाराच्या कारणामुळे हळदीच्या भावामध्ये सतत घसरण सुरू आहे। सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातल्या लाखपुरी मधल्या महेंद्र नवघरे या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या 20 एकरच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला। नवघरे यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरलं होतं, मात्र त्या सोयाबीनला शेंगा चालल्या नाहीत, त्यामुळे पिकावरून ट्रॅक्टर फिरवावा लागला। भंडाऱ्याच्या लाखनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। ग्रामपंचायतीला मंजूर झालेल्या निधीबाबत अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं आंदोलन केलं। यावेळी पंचायत समितीलाच कुलूप ठोकण्यात आलं। भंडाऱ्याच्या साकोली शहरातल्या तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या कामासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केले होते, मात्र काम निकृष्ट होत असल्याचा आरोप केला जातोय। याबाबत नागरिकांनी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे। ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। जालन्यामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी मराठा आंदोलक आमने सामने आले। अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अडवलं। यावेळी वडीगोद्रीमध्ये मराठा बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला। शिंदेंची शिवसेनेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। रंगशारदा वांद्रे इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। यावेळी एकनाथ शिंदे पक्षाच्या सोशल मीडिया टीम सदस्यांसोबत संवाद साधणार आहेत। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 1 दिवस पूर्वी स्थगित केल्यानं विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला। यावरून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधलाय। यंदाच्या निवडणुकीमध्ये युवासेना आणि अभाविप यांच्यात प्रमुख लढत होती। सोबतच छात्र भारती आणि वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करण्यात आले होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सिनेट निवडणुकीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप अभाविपनं मुख्यमंत्र्यांवर केला। सिनेट निवडणुकीसाठी आता अभाविप राज्यपालांकडे दाद मागणार आहे।
सिनेट निवडणुका स्थगित केल्यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही आक्रमक झालाय। पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली। निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्रानं कधीच पाहिले नसतील असाही टोला लगावण्यात आला।